राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहे। 8 जुलैपर्यंत राज्यातल्या काही भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर। नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा। अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातील अकोलेकडे सरकले। नाशिक घाट माथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस कायम। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासांनंतर वाहतुकीसाठी सुरू। दरड आणि मातीचा ढिगारा हटवला। कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या। लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांना आवाहन। मुंबई पुणे मार्गावरील 41 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द। 59 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या। लोणावळा पुणे दरम्यान 4 लोकल गाड्या देखील रद्द। घाट विभागात दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी। गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन। मुंबईच्या पवई परिसरात 7 फुटांची मगर आढळल्यानं खळबळ। नागरी वस्तीत मगर शिरल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू ऑपरेशन। मुंबईत 6 दिवसात तब्बल 1100 झाडे कोसळली। मागील 3 वर्षांच्या एकूण झाड पाडण्याच्या घटनांना टाकलं मागे। पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण खात्यावर प्रश्नचिन्ह। रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस। पुणे पानशेत मार्गावरील वरदाडे पुरात वाहून गेला तर बाहुलीतील पर्यायी रस्ता वाहून गेला आणि गावांचा संपर्क तुटला। कोल्हापुरात 4 दिवसांपासून जोरदार पाऊस। जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी। पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली। अपुऱ्या पावसामुळे देशात खरीप पेरणी खोळंबली। खरीप पिकांच्या एकूण पेरणीत 21% मोठी घट। भात लागवडीत 13% घट। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज। तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान। वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये, मुख्यमंत्र्यांनी काल केलं होतं आवाहन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर। सिया गोयल आणि चेतन चौधरीचं 4 महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न। गुपचूप लग्न केल्याची पोलीस तपासात माहिती। अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर। माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी।